आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ओदिशातले बिजू जनता दलाचे दिवंगत नेते नाबा किशोर दास यांच्याशी संबंधित असलेल्या 20 मालमत्तांवर आयकर विभागाने एकाच वेळी आज छापे टाकले। झारुसुगुडा, संबलपूर आणि नवी दिल्लीत असलेल्या मालमत्तांवर एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले आहेत। दास यांच्या कार्यकाळात कोळसा आणि राख वाहतूक व्यवहारांमध्ये झालेली आर्थिक अनियमितता, कर चुकवेगिरी आणि दास यांनी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली। नीट MBBS प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये पाटणा, झारखंडमध्ये रांची आणि इतर काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले। प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणात मुख्य सूत्रधार संजीव मुखिया आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे। केंद्र सरकारनं गेल्या 11 वर्षात केलेल्या कामांची माहिती वारीमध्ये देणाऱ्या मोबाईल व्हॅनला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवला। वारीमध्ये ही व्हॅन चालणार आहे। त्यात विविध पोस्टर्स, नाटिकांच्या माध्यमातून वारकऱ्यांना आणि स्थानिकांना ही माहिती दिली जाईल। यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे। लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमीफायनलच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या हॉ यिफान हिला पराभूत केल्याबद्दल नागपूरच्या दिव्या देशमुखचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून अभिनंदन केलंय। हे यश अनेक येणाऱ्या बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण या दरम्यानचा संघर्ष तात्काळ थांबवण्याचं आणि युद्धबंदी लागू करण्याचं आवाहन केलंय। इस्रायल-इराण दरम्यानच्या वाढत्या तणावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि या समस्येचं आंतरराष्ट्रीयकरण करू नये असं आवाहनही केलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।